मित्रांनो, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा आता अगदी जवळ आलेल्या आहेत आणि बरेच विद्यार्थी भेटतात त्यावेळी ते सांगतात की सर खूप ताण यायलाय, खूप टेन्शन यायलंय की आता परीक्षा खूप जवळ आली आहे आणि माझा अभ्यास झालेला नाही. तर मित्रांनो, एक सांगू का, तुमची ही जी परीक्षा आहे अशा परीक्षा तुम्ही याच्या अगोदर पण दिलेल्या आहेत, फक्त आता ही बोर्ड परीक्षा असल्यामुळे तुम्हाला थोडासा ताण येतोय. आता शेवटचा 1 महिना तुमच्याकडे बाकी आहे, म्हणजे शेवटचे 30 दिवस तुमच्या हातात आहेत. तर टेन्शन घेऊन, ताण घेऊन, स्ट्रेसफुल होऊन काही होणार आहे का? नाही. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे 30 दिवस सुद्धा तुम्हाला 0 to हिरो बनवू शकतात. ते कसं? तर तुम्हाला काही ट्रिक्स फॉलो करायचे आहेत. नंबर 1, सगळ्यात अगोदर तुम्हाला जे पण सब्जेक्टचा तुमचा अभ्यास बाकी आहे, फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीचा तुमचा अभ्यास बाकी आहे किंवा सायन्सचा तुमचा अभ्यास बाकी आहे, तर इनकम्प्लीट चॅप्टर, जे चॅप्टर तुम्ही वाचलेले नाही त्याच्या अगोदर लिस्ट बनवा. लिस्ट बनवून ते चॅप्टर्स, टॉपिक डिटेलमध्ये वाचायला सुरू करा. त्याचं एक टाइम टेबल बनवा की कधी कुठला विषय आपण रीड करणार आहेत, त्याचं रिव्हिजन करणार आहेत आणि शक्यतो लिहून रिव्हिजन करा. नंबर 2, आता हे करत असताना तुम्हाला एकदा का टॉपिक वाचून झाले, बॅकलॉग तुमचा संपला की PYQs हातात घ्यायचे आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स, जे मागचे 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स आहेत. ते क्वेश्चन पेपर्सच तुम्हाला अगोदर सोडवायला घ्यायचे. थिअरी वाचण्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, कारण मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवण्याचा हा प्रचंड मोठा फायदा आहे की तुम्हाला HSC बोर्डमध्ये किंवा SSC बोर्डमध्ये एक्झाम कशा टाईपमध्ये कंडक्ट होते किंवा एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे येतात त्याची एक आयडिया येऊन जाते. आणि मित्र हो, एक सांगू का, बरेच क्वेश्चन्स मागच्या क्वेश्चन पेपर्समधून जशाचे तसे तुमच्याही परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे एकतर 50% तुमचा पेपर ऑलरेडी PYQs मध्येच आहे आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला क्वेश्चनचा पॅटर्न समजून येईल. त्यानंतर मित्रांनो काय करायचे तुम्हाला की शॉर्ट नोट्स तयार करायचे. वाचताना ज्यावेळी तुम्ही सगळे टॉपिक वाचलेले आहेत तर त्याच्या शॉर्ट नोट्स तुमच्याकडे पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला क्विक रिव्हिजन करता येईल परीक्षेच्या काळात देखील. कारण मध्ये 1-2 दिवसाचा गॅप आल्यानंतर त्याच्यामध्ये फास्ट रिव्हिजन पूर्ण सब्जेक्ट करणं शक्य होत नाही. त्यावेळी आपल्याकडे शॉर्ट नोट्स पाहिजेत. शॉर्ट नोट्समुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो मित्रांनो. त्यानंतरची जी ट्रिक आहे ती ट्रिक आहे की तुम्हाला वाचत असताना क्वेश्चन्स टू थिअरी यायचं. असं का करायचं? बरेच जण याच्या विरोधात पण आहेत, पण मी हीच ट्रिक फॉलो करतो स्वतः पण आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण हीच ट्रिक सांगतोय की क्वेश्चन्स करा, एक्सरसाइज क्वेश्चन्स करा, इंटेक्स क्वेश्चन्स करा, यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू थिंक, कॅन यू रिकॉल, इंटरनेट माय फ्रेंड किंवा ट्राय दिस, असे जे पॉइंटर्स आहेत आपल्या बुकमध्ये, खूप वेगवेगळ्या टाईपचे पॉइंटर्स आहेत, ते पॉइंटर्स करायचेत, एक्सरसाइज क्वेश्चन्स करायचेत आणि त्याच्यातून तुमची थिअरी आपोआप चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. सो हेच आहे सिक्रेट जे तुम्हाला 0 to हिरो बनवू शकतं, अगदी तेही या 30 दिवसामध्ये. आणि काम करत असताना